सरस्वत्यै नमः. श्रीमाता पितृभ्यं नमः. श्रीगुरुचरणारविन्दाभ्यो नमः. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नामो विघ्नसागरशोषणे. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. रामकृष्ण हरि जय जय राजा
राजाराम ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया
हरी पाया राजा राजा देवाची द्वारी उभा क्षण भारी देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भारी देवाची द्वारी उभा क्षण भारी तेणे मुक्तिचारी साधियेल्या तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे असोनी संसारी असोनी संसारी असोनी असोनी संसारी जीवे वेगो करी जीवे वेगो करी वेदशास्त्रे उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा हरी मुखे म्हणा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे
घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे घरी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी हरी मुखे म्हणा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानरूपं मन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत माझा आशय जाणून जीवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासांदास जय जय रघुवीर आवाज करा जय जय रघुवीर माधवनाथ महाराज मंगलमूर्ती 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 सद्गुरु माधवनाथ महाराज की श्री मयुरेशा दत्तात्रेय वासुदेव यती लोकनाथ सद्गुरुवामन दत्तात्रेय नारायण मजघ्या पदरात सद्गुरुनाथ महाराज की देवाची द्वारी उभा क्षण भरी ते विचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी सद्गुरुनाथ महाराज हरिपाठातला पहिला अभंग आहे सगळ्यांचा हरिपाठ पाठ असतो माऊलीने अनेक अभंगातून हरिमुखे म्हणायचं जास्तीत जास्त उपयोग केला आणि सांगितले तोंडाने देवाचं नाव घ्या किती घ्या असंख्य वेळा घ्या मोजत बसू नका मोजता येणार नाही इतकं घ्या हा महत्वाचा पण आम्ही मोजूनच ठेवतो एक माळ झाली बरं का 10 मिनिटात एक माळ होती की 11 मिनिट सुद्धा मणी ओढणार नाही कसं काय जमायचं असं घडतं का नाही वेगळं सांगत नाही मी इथं खोटं बोलायला काही परवानगी नाही बरं का लक्षात ठेवायचं जे आहे ते समाज पुढे मांडायचं कारण तो ऐकतोय अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे देवशी नारदांची गादी आहे त्यामुळे अनेक कीर्तनातून अनेक अनुभव येतात त्या अनुभवातून आपण काही शिकायचं बाकी कोणी नाही शिकले तरी गोपाल कृष्ण महाराज आपण शिकायचं देवाची द्वारी उभा क्षणभर एका क्षणाचा विषय मांडलाय बुवा एक क्षण काय 8-8 दिवस जाऊन राहतोय मंदिरात फक्त कीर्तनाला नसतो आरतीला नसतो साधनेला नसतो मग कधी असतो गोपाल कृष्ण महाराज की
कधी असतो हा महत्वाचा विषय जातो. कारण इथं आलं प्रत्येक क्षण त्याच्यासाठी आहे ना. उभा क्षण भरी बाज. कारण हे घरी नाही आहे, ते इथं आहे म्हणून आलो आपण. असोनी संसारी जीव वेगू करी. वेग शब्द वापरला, वेगाने जा पुढे. इथं अडथळा कुठला आला असं म्हणू नकोस. असोनी संसारी, संसार सोडा कोणी सांगितलं नाही आणि सांगून कोणी सोडत नाही, लक्ष द्या. एक गेली तर दुसरी आणतात. गोपाल कृष्ण महाराज थांबत नाही कोणत्या. थांबतात का कोणी? नाही थांबत. मग इकडे कधी लक्ष देणार? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधेला. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 मुक्तीचं वर्णन केले. सलोकता या ठिकाणी आपण आलोत ना, हा भगवंताचा लोक आहे, सद्गुरूंचा लोक आहे. या ठिकाणी आलोत आपण. वेगळा लोक जायची गरज नाही. देवाचं जे प्रासाद आहे तोच लोक त्याचा आहे, तेच त्याचं घर आहे, तेच मंदिर आहे त्याचं, आणि तेच आमचं वसतिस्थान आहे, ते आश्रयस्थान आहे आमचं. उभा क्षणभरी, एका क्षण जर तू उभा राहिलास ना तरी आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. पण कुठला क्षण? घड्याळातला नाही, काही घड्याळातला नाही. उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियाला. 4 मुक्तींची ग्वाही दिली. गॅरंटी. गॅरंटी म्हणलं की लगेच समजतं महाराज काय दिली. गॅरंटी दिली. कसली दिली आहे? मुक्त व्हाल. किती सोपं आहे का नाही? मग काय सांगितलं? असोनी संसारी जीवे वेदू करी. वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. हा विषय दुसरी ओळ जी आठवायची. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अखंड येताना जाताना त्या भगवंताचं नाव घेतलं की किती वेळा होईल? प्रत्येक श्वासाबरोबर स्मरण केलं तरी खूप झालं ना. प्रत्येक वेळी तोंडात नाव येईल याच्यातला भाग नाही, पण स्मरण असतं तर नाव मुखात नाही येईल, नाही तर येणार नाही. पण स्मरणच राहत नाही. ती माळ पाहिली की आठवण येते. जपाची बरं का, लग्नाची नाही, जपाची. लग्न आठवण येते मला. जप केलं पाहिजे. बायकोने सांगितलं, ऐकलंत का? मी धुणं धुण्यासाठी चालली आहे, नळाचं पाणी जाईल, दूध ठेवलंय, जरा तिकडे पहा. हे पूजेला बसले होते. पूजा संपत आली होती. यांची पूजेची जागा अशी होती, बाहेर हॉलमध्ये कोणाला हे पण कळेल आणि तिकडे बाहेर कोण गेले हे पण कळेल, लक्ष द्या. आणि मधल्यामध्ये स्टोवर काय ठेवले हे पण कळेल. झालं. बायको बाहेर गेली. ते पातेले दुधाचं स्टोवर ठेवले. बारीक स्टो आहे, पूर्वीची गोष्ट आहे, आता गॅस असतो. आणि एक बोका आतमध्ये आला. त्या बोक्याने या बोक्याला पाहिलं नव्हतं, लक्ष द्या. आतमध्ये आला आणि त्या दुधाच्या दिशेने गेला धावत महाराज. यांनी पूजा उरकून दुसरी सुरुवात केली होती. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. या जपाला सुरुवात केली तेवढाच बोका आतमध्ये आला. आता काय करावं? पूजेनंतर चहा मिळायचं नाही, त्यांनी पालथं केलं तर, नाही का? श्रीराम शुक श्रीराम शुक श्रीराम शुक. तर शुकचा जप किती झाला आणि श्रीरामचा किती झाला? पण ते मांजर शाणं होतं, त्याला हात पंजा मारलाच तिथे, लक्ष द्या. सगळं पालत होतं. कोपऱ्यातली काठी घेतली, मालदिरी टाकून श्रीराम शुक, मांजर गेली. झालं का जप? जप झाला का? असा जप करून काही होत नाही. आम्ही एक पद रोज म्हणतो. स्वरूपी मन हे लाविता सौख्य स्वरूपी मन हे लाविता सौख्य काम क्रोधादिक जाती निज धाम. काम क्रोधादिक दोन्ही साथियार अत्यंत अनेक कीर्तनकार वाजवलेले आहेत. आमच्या अभयरावांना
अनेक कीर्तनकार ओळखतात आणि अभयराव अनेक कीर्तनकारांना ओळखून आहेत. स्वरूपी मन हे हो, स्वरूपी मन हे, स्वरूपी मन हे, मन हे, स्वरूपी मन हे, स्वरूपी मन हे, लाविता सौख्या काम क्रोधादिक जाती निज धामा, काम क्रोधादिक, काम क्रोधादिक, काम क्रोधादिक जाती निज धामा. आम्ही म्हणतो स्वरूपी मन हे लाविता सौख्या. स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार झाला. जो समोर बसलाय तो आत आहे, ह्याला भान आहे, तो या ठिकाणी रमून जातो. हे एक मंदिरच आहे ना, म्हणतो ना देह देवाचे मंदिर गाऊन म्हणतो की नाही, त्याचं भान असतं का कधी? हे मंदिर आहे ते कसं राखलं पाहिजे, स्वच्छ पवित्र चांगलं, त्याचा उपयोग केला पाहिजे की नाही त्या. असं जर आहे तर आम्ही किती वेळा करतो. स्वरूपी मन हे लाविता सौख्यामा. प्रत्येक जीवाची धडपड सौख्यासाठी, सुखासाठी आहे. सुखार्थ सर्वभूतानां मता सर्व प्रवृत्तया. सुख पाहिजे. कोणाला खांबाला उभं करून म्हणलं कीर्तन ऐकेल का सांगा बरं. एवढ्या खुर्च्या मांडल्यात, रिकाम्या झाल्या तरी चालतील पण मांडल्या पाहिजेत. इतकी चांगली सोय करून दिली तरी बसायला माणसं यायला पाहिजेत ना. पाणी पिण्याची व्यवस्था आहे, बसायची व्यवस्था, ऐकायची व्यवस्था आहे. का? त्यात सुख आहे आम्हाला. ते सुख प्राप्त झालं की कीर्तन ऐकायला बरं वाटतं. आणि ते नसेल तर नको कीर्तनाला थांबत. चला लवकर लवकर चला. कुठे जरा लवकर घरी चला, बाकी काही नाही. स्वरूपी मन हे थांबून थांबून इथे येऊन येऊन तिकडे पाहून पाहून असे अनेक क्षण गेले की एखादा क्षण आपल्याला सापडतो. हे विसरू नका. आपलं श्वासोच्छ्वास चालू आहे अखंड. कधीपासून चालू आहे? जन्मापासून चालू आहे. तो अखंड चालू आहे. थांबला की गडबड निर्माण होते. बाहेर गेला तर आत आला की डॉक्टरकडे धावतो मनुष्य लगेच. हा अखंड चालू आहे. हा जो अखंड चालू आहे या दोन्हीमध्ये एक अंतर आहे. श्वास घेणं, बाहेर सोडणं. काय झालं? लाल मुंगे आहेत. आता काय करायचं? वाटी तिथं होती ना ती. हां, मंगलमूर्ती बोल. कीर्तन करा, स्थिर कीर्तन आवडतं. तबलजी पेटीवारींची गडबड काय झालं तरी काय असं प्रश्न पडतो. सरकता सरकता बॉलही सरकवतात. गोपाल कृष्ण महाराज की. स्वरूपी मन हे लाविता सौख्या. सांगत होतो विषय श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये सूक्ष्म अंतर आहे. हे सूक्ष्म अंतर पकडण्याचा प्रयत्न करा. एकदम येत नाही, हळूहळू येईल. आणि ते अंतर एवढं वाटेल की विचारत असं होईल. त्यात घाबराय होईल. असं वाटेल की अरे कुठे चाललोय मी. त्यात तेजाचं दर्शन होईल, त्यात भगवंताचं दर्शन होईल, त्यात माधवनाथांचं दर्शन होईल. पण ते अंतर वाढवलं पाहिजे. हा क्षण माऊलीला अपेक्षित आहे, बाकी दुसरा कुठला नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी. वर्षानुवर्ष मंडळी पंढरपूर जातात, मंदिरात जातात, अनेक ठिकाणी. का प्राप्ती होत नाहीये? अडचण काय त्यामध्ये? जर परमार्थ अनुभव देणारा विषय आहे, अनुभवातूनच पुढे मनुष्य जातो. अनुभव काय येत नाही आपल्याला याचा आपणच विचार करायचा. स्वरूपी मन हे लाविता सौख्याम. काम क्रोधाधिक जातीने जे धामा. आमचे विषय निघून जातात. काम क्रोधामुळेच आम्ही अडकून पडलो ना इथे. आमचं आम्हीच कमाल करायचं ना. क्रोध. काशी यात्रेला माणसं जातात, काहीतरी सोडून येतात. कुठली गोष्ट सोडायला सांगितली? आपल्या आवडती गोष्ट. एकाला विचारलं पुढ्यात काय सोडलं? आवडती गोष्ट कुठली? बायको आवडती. सोडून यायची का? कोणी सोडून येत नाही, दुसरी आणत नाही. खूप झालं. गोपाल कृष्ण महाराज अशी स्थिती आहे. मग काय सोडलं? मी कांदा सोडला म्हणलं. चांगली गोष्ट आहे. काय सोडलं? कांदा सोडला.
मग आपल्याकडे काशीचं मांद करायची सवय येते लोकांना. वास्तविक त्या गंगा पूजनाचा त्यातला विषय प्रामुख्याने. आपण यात्रा केली याचं प्रदर्शन करण्याची गरज काही नाही. त्याचं श्रेय निघून जातं. परवा विषय मी मांडला आपल्यासमोर, काही गरज नाही. मग या ठिकाणी काय आहे तर गंगा पूजनाचं महत्त्व आहे. तुझ्या कृपेने आई आलो, हजारो वर्ष लाखो वर्ष असलेली गंगा त्यांनी मी पुलित होणार आहे, घर पुलित होणार आहे यासाठी त्याचं पूजन सांगितलं. घरात आले काही लोकांना प्रसाद म्हणून आपण बोलवतो. लोक विचारतात, काही लोक पत्रिका छापतात, आम्ही असं केले तसं केले, या काही पुस्तकसुद्धा छापतात, लक्षात घ्या. आणि मग आल्यानंतर विचारतात काय तुम्ही काय सोडलं, काय सोडलं. मी कांदा सोडला. काय सोडलं? कांदा सोडला. दुसऱ्या माणसाने विचारलं काय सोडलं? कांदा सोडला. कशा? परत 4 माणसं पुढे आली, काय सोडलं तुम्ही? कांदा सोडला सांगितलं ना म्हणले. परत एकाने विचारलं कांदा सोडला. मुस्काडीत मारीन कांदा सोडला. गोपाल कृष्ण महाराज. सोडला का कांदा? लगेच क्रोध त्या ठिकाणी आला. क्रोध, राग आला. माणसाला राग येतो. स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा. आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसतो ना की आनंद आहे. महाराज कधी स्वस्थ बसलेत का नाही? आपल्या सर्वांना दर्शन व्हावं, आपल्या सर्वांना कृपा व्हावी म्हणून त्या ठिकाणी बसलेत. किती वर्ष झाली? 100 वर्ष होऊन गेली. बसलेत का? त्यामुळे पाडे लोक कारण सांगितलं माऊली 700 वर्ष बसते आहे. बसण्यात आनंद आहे. हा जो क्षण आहे हा महत्त्वाचा आहे. आणि द्वार कुठलं आहे? हे द्वार आहे. मंदिराला अनेक द्वार आहेत. मग कुठल्या द्वारातनं आज जायचं आम्ही? असा प्रश्न पडेल ना. कुठल्या द्वारातनं आज जायचं आहे? समोरचं द्वार आहे, बाजूचं द्वार आहे, इकडचं द्वार आहे, मागचे 2 द्वार आहेत. कुठल्या द्वारातून जायचं आहे? हे सामान्य आहे. हे द्वार आहे. देवाला ओळखायचं असेल तर हे द्वार महत्त्वाचं आहे ना, का नाही? कारण या शरीरात आला तर ओळखू शकेल, अन्यथा नाही. याची देही याची डोळा. आणि आताच याचा पुन्हा पुन्हा विचार करायचा. एकदा दोनदा नाही, ते स्थान प्राप्त होईपर्यंत हे अखंड राडगाडगा चालू आहे. किती वेळा जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे हो फजित, किती व्हावे हो फजित, किती वेळा जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी, किती वेळा ठरवायचं आपल्याला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. जर या जन्मात काही मिळवलं नाही तर पुढला जन्म ठरलेला आहे. कुठल्या प्राण्याचा सांगता येतोय का आपल्याला? जरी माझं घर असलं, एका माणसाने प्रार्थना केली, देवा मला माझ्या घरात परत जन्माला येऊ दे, असं प्रार्थना केली. देवाने त्याला घातलं. पण कुठं घातलं? गोठ्यात घातलं. लक्षात घ्या. कारण माणूस हा जन्म वापरला नाही. आवडत्या गाईच्या पोटी जन्माला आला, पण त्याला पूर्वजन्माची आठवण झाली. स्वयंपाकघरात शिरायला लागला, बायकोने लाटण्याने मारलं त्याला. लक्षात घ्या. बाहेर मार खाऊन खाऊन ते वासरून मेलं शेवटी. आठवण पूर्वजन्माची आहे. पण या देहात मंदिरात यायला परवानगी आहे, तीर्थयात्रेला परवानगी आहे, प्रसाद घ्यायला परवानगी आहे. इतर जन्मात ते ज्ञान नाही आहे. यापेक्षा माणसाला वेगळं काही ज्ञान आहे आत्मसाधन करण्याचं. हे आत्मसाधन याची देही याची डोळा आहे. इतर जन्मात शक्यता नसल्यामुळे मनुष्य देहाला विशेष महत्त्व आहे. भगवंताच्या आवडता प्राणी कुठला असेल तो तो मनुष्य आहे. म्हणून माऊली म्हणते मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलासे. भगवंताने अधिकार दिलाय आपल्याला. इथं ज्ञातीचा, इथं वैभवाचा, इथं शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. फक्त समर्पण पाहिजे बस. किती लोक
संत फार शिकले होते का असं म्हणायचं की तुम्हाला? पण भगवंतानी व्यावहारिक ज्ञान नाही, आपण व्यावहारिक ज्ञानावर त्याची उंची मोजतो. आध्यात्मिक ज्ञान वेगळं आहे, आध्यात्मिक अधिकार वेगळा आहे. ते समजायला सुद्धा आपली उंची लागते आणि ती उंची प्राप्त झाल्याने समजेल असंही सांगता येत नाही. हे बाह्यात नाही, आंतरिक ज्ञान आहे. आंतरिक ओळखतात, पाहिल्यावर ओळखतात. हे स्वरूपाची ओळख आहे. स्वरूपी मन हे लाविता सौख्य हामा, म्हणून तासन तास ते निवांत बसलेले आहेत. त्यांना कशाची पर्वा नाही. जेव्हा दिलं काय, नाही दिलं काय, आमच्या आनंदात आहोत. असा किती वेळ मनुष्य राहतो? बरेच वर्ष राहतात, बरेच वर्ष. तर नुकताच कुंभ पर्व झाला, आपण सगळ्यांनी पाहिलं. लोकांनी विचारलं, हो जाऊ नका, मी डुबकी मारून आलो. डुबकी? स्नान करून आलं फार कमी म्हणतात, डुबकी मारून आलो. कुठं डुबकी मारली? डबक्यात डुबकी मारली का? आपला शब्दप्रयोग असाच पाहिजे. मी स्नान करून आलो. 145 वर्षांनी आलेला कुंभ, त्यात मी स्नान केलं, मी पवित्र झालो, सगळं सोडून दिलं. पवित्र झाल्याची भावना दृढ पाहिजे, पक्की पाहिजे. मग मी अडचण नाही येणार त्या ठिकाणी. मनाने जास्तीत जास्त तिथं जायचं आहे ना, मनात सकारात्मक विचार यायला पाहिजे. ते आपणच आणायचे, दुसरं कोणी आणत नाही. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो, पुन्हा पुन्हा. मग स्वरूपी मन हे लाविता सौख्यामा, मग त्यांच्यासमोर बसल्यानंतर त्या रूपाकडे पाहता पाहता आपल्याकडे पाहिजे असं लक्षात येईल. महाराज आत येऊन बसलेत, डोळे मिटले, त्यांना आत पाहतोय मी, आत. आणि हाच अभ्यास वाढवायचा आहे परमार्थात. तो प्रकाश दिसेल, डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होईल आणि तद्रूप होऊन जाऊ. हा भाव महत्त्वाचा आहे. याची आपणच सराव करायचा ना, आपणच. आणि तो पुन्हा पुन्हा, एका दिवसाचं नाही आहे. दरवर्षी दिवाळी आहे का नाही? मग दिवाळी दरवर्षी फराळाचं असतं का नाही? यंदा ठरवलं काही करणार नाही. मग काय म्हणतात, बाजारात विकत आणू, नाही का? बाजारात नाही आणायचं, मग काय करायचं? भाकरी करायची का? दिवाळी आहे ना, असं काय करता? एवढा मोठा सण, आयुष्याची 50 वर्षे दिवाळी साजरी केली, याचं दिवाळी निघालं तरी दिवाळी सोडत नाही अजून महाराज. दिवाळीचा आनंद काय आहे विचारा लोकांना. प्रत्येक सणामध्ये आपल्याकडे आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. काल धुळवड झाली, परवा आपण या ठिकाणी होळी केली. आणि होळीची जी राख आहे त्यात सर्व टाकून द्यायचं आहे. काय टाकून द्यायचं आहे? नकारात्मक विषय ती अर्पण करायची, ते सोडलेत म्हणून सांगायचं. तसं दहन केलंय. आणि दुसऱ्याशी तीच पवित्र माती, भस्म जे आहे ना, जे यज्ञातलं भस्म, कुठलंही भस्म नाही, ते पवित्र असतं, ते अंगाला लावा, शरीरही पवित्र होईल. असा 5 दिवस उत्सव सांगितला. आणि नंतर मग रंगपंचमीला भगवंताला नैवेद्य समर्पण करून ज्याच्या अंगावर रंग उडवायचा त्याला जेवायला घालावा लागतो बरं का. असं आहे, ते चांगलं जेवायला घालावं लागतं. उत्तम रीतीने देवाला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवा. आणि केशराचं पाणी देवाच्या अंगावर उडवा ना, केशराचं पाणी. असं करता येईल का नाही? भगवान गोपाळ कृष्णाने रंगभूमीची करायचं ठरवलं. आणि तो का रंगाल्याकडे गेला, तुझी बादली दे म्हणलं मला. काय म्हणलं, तुझी बादली दे म्हणलं, घेऊन जा. मथुरेच्या चौकात भगवान उभे राहिले आणि म्हणतात, मी सगळ्यांचे कपडे रंगवून देणार या सगळ्याने. माणसं घरनं निघाली ना, तुला कुठला रंग पाहिजे? तांबडा. बुडवला, देऊन टाकला, तांबडा रंग झाला. कोणाला पिवळा, कोणाला निळा, कोणाला सोनेरी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक जणांचे कपडे रंगवून दिले. आता कोणी येणार नाही, बहुतेक मथुरेतली माणसं सगळी झाली. असा देवाने विचार केला आणि निघाले. तेवढं एक समोर धावत आला, ओ मी राहिलो ना, माझा कपडा रंगवून द्या. देव त्याला म्हणले, कुठला रंग लावायचा आहे? तो म्हणला, तुम्हाला वाटेल तो लावा. गोपाल कृष्ण महाराज की. हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या रंगावर अवलंबून नाही भगवंता, तुझ्या रंगावर अवलंबून आहे. तुला काय वाटतं? आपलं सगळं जीवन त्याच्यामुळे चाललंय हे विसरून जाऊ नका. प्रत्येक क्षण त्याच्यामुळे चाललाय. पुढच्या क्षणाचा आम्हाला भरोसा नाही आहे. तरी पण त्याला मी मानत नसू तर त्याला मानव म्हणायचं का? माणूस म्हणायचं का? संतांनी हा विचार केला. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. द्वारी हे द्वारे, या द्वारातून भगवंताकडे जायचंय. या द्वारात जो बसताय त्याला पाहिजे, पुन्हा पुन्हा पाहिजे. एकदा पाहून थांबत नाहीये. आणि सवय करायची आहे. कधीपर्यंत? जीव असेपर्यंत. मग तो मुक्त होणार आहे. आपण
तसं ऑफिसला 8 दिवस 8 तास जातो, 4 तास आणखीन दुसरं कामाला, तसं परमार्थसुद्धा असे कंपार्टमेंट घालतो. पण 1 तासात पूजा व्हायलाच पाहिजे बरं का. हां, व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. मग कुठं आता काय करायचं, काय असा प्रश्न पडतो ना. पटपट उरका. एकदम देव काढले वरनं खाली, बडबड तांब्या ओतला, जागेवर ठेवून दिले, फुलं वाहिली, झाली पूजा. देवाला आव्हान आहे ना, या म्हणून सांगितलं. या आव्हान, या देवा मी पूजा करतोय, मान्य करा माझी. न तामणात काढलेलं आहे, पाय धुवायला पाणी दिलेलं आहे, आचमन त्या ठिकाणी दिलेलं आहे, प्यायला पाणी दिलेलं आहे, अर्घ्य दिलेलं आहे, मग स्नान घातलं आहे, मग पंचामृत असेल, दूध असेल तर स्नान घातलं आहे, आणि अभिषेक करून जे काय म्हणतात ते म्हणून देवाला जागेवर ठेवून द्या. त्याला वस्त्र अर्पण करा. ज्याप्रमाणे देहाला त्याप्रमाणे देवाला. मग उत्तमात उत्तम अर्पण करा. घराघरात जाऊन तुम्ही देवाची वस्त्र पहा जरा कशी असतात. काळी मेंचट्ट, बहुतेक त्याला झुरळांनी खाल्लेली असतात. का असं स्वतःला वस्त्र चांगलं पाहिजे, देवाला उत्तम द्या ना. आणि मगाशी सांगितलं काल मी, बहुतेक पूजा पोरांकडे किंवा बायकांकडे असते. तुमच्याकडे तुम्ही करता मंगलमूर्ती गुरुजीच ते असं काय करायची. का असं घडतं? ती आस्था पाहिजे तेवढी नाही. एकदा म्हणलं बुवा मी फक्त एकदा आंघोळ केली, टावेल गुंडाळला ना की देवाला उदबत्ती दाखवतो. बरा चटका देत नाही देवाला, नाही का, दाखवतो. त्यांनी सांगितलं का तुम्हाला हे सगळं आपल्यासाठी चाललंय, हे माझ्यासाठी चाललंय. कीर्तन श्रवण करणं, सद्गुरूंकडे जाणं, बसणं त्या ठिकाणी, उपदेश घेणं, त्याचं जप करणं, हे आपल्यासाठी आहे, दुसरं कोणासाठी नाही. हे जेव्हा पक्क समजतं तेव्हाच खऱ्या अर्थाने मनुष्य परमार्थाला लागतो. आणि पुन्हा पुन्हाची आठवण व्हावी म्हणून हे उत्सव आहेत, बाकी काही नाही. त्यांचा उत्सव आपल्यासाठी करतोय आपण, आपल्यासाठी करतो. पुण्यतिथी उत्सव म्हणजे जसा देवाचा जन्मोत्सव तसा संतांचा पुण्यतिथी उत्सव आहे. त्या ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेले आहेत, त्याची अनुभूती येते. मग त्यावेळेस आपण तसं रंगून गेलो ना तर आपल्याला ती अनुभूती येते. पण त्या अनुभूतीसाठी काय म्हणले, स्वरूपी मन हे लाविता सौख्यामा. आणि दुसरा विषय सांगितला, देवाची द्वारी उभा क्षणभरी, सर्व अर्थाने शेवटी प्राण तोही वेचावा. सर्व अर्थाने तंबा होते का हे मिळवायचं म्हणून माऊली म्हणते, असो नि संसारी जिवे वेगू करी. वेगाने बस गाठण धावत जातो का नाही, कंपनीत कार्ड पंच करताना वेळेत जातो का नाही तिथे, कारण पैसे बुडतील ना, पैसे काटतील त्या ठिकाणी, ही भीती आहे. डबा सुद्धा घेत नाही, बस नसेल स्वतःची गाडी घेऊन जाईल का, वेळेत गेलं पाहिजे मला. तसं इथे वेगाने जाणं. क्षणम चित्तम क्षणम वित्तम क्षणं जीवित मानव. मग असं हे तत्वज्ञान इथे, बाकी दुसरं काही नाही. बाकी तत्वज्ञान बाहेर सगळीकडे आहे हो, सांगायची गरज नाही. बाहेर बाहेर सगळी कर्मणूकच आहे, इथं कर्मणूक आणू नका फक्त, बाकी काही नाही. परमार्थ बाहेर कुठेही नाही. आहे का म्हणते, बागेत गेल्यानंतर परमार्थ आहे का, हॉटेलमध्ये गेल्यानंतर परमार्थ आहे का, एकत्र आले लग्न समारंभात आहे का, कुठेही नाही. लवकर उरका. काय उरका कोणा लक्ष घ्या. त्या गुरुजींना ते मंत्र म्हणून तो विवाह लावून देत नाहीत नीट. लवकर उरका माणसारीत ऑफिसचे, लवकर. ते म्हणजे माझं उरकलंच आहे, दक्षिणा द्या की चाललो पुंडलिक वरदारी. काय थांबून करायचं. प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेऊन, कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत परमार्थ आहे. परमार्थ पाडव्यापासून अगदी फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत म्हणजे सण समजून घ्यायचे ना, आपल्यासाठी आहेत. आणि सगळ्या याच्यामध्ये उपासना आहे. रंगपंचमी उगच नाही ते. पंचमी म्हणले ना 5 प्रकारचे आहेत ते शरीरात पदार्थ. पंचविकार आहेत, पंचसद्गुण आहेत, पंचविद्या आहेत, त्याची आठवण करा जरा. आणि मग इकडे असं पाहायला सुरुवात केली की एकदा क्षण असा मिळतो की बस पण बसून राहू, का मला कोणी उठवू नये, कोणी माझ्याशी बोलू नये, मला जेवा देऊ नका, मला खाड्या देऊ नका, बसू दे फक्त. आणि बसण्याचा आनंद वेगळा. असं कुठे कुठे बसता येईल, ज्या ठिकाणी सत्पुरुषांची समाधी आहे. ही स्थानं अत्यंत ऊर्जात्मक असतात, ऊर्जा असतात. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठं बसता येईल त्या ठिकाणी आपल्याला, जिथून ज्ञानेश्वर महाराज आत गेले
गेलात तर मुद्दाम मी सांगतो तुम्हाला, त्याच गावची आम्ही चरोली, आळंदीच्या अलीकडे चरोली गाव. तर जिथून आत गेले ते सिद्धेश्वराचा नंदी तिथं आहे. सो नंदी बाजूला करून महाराज गेले होते, पायऱ्यात खाली नाथ महाराज तिथून आत गेले. जेव्हा त्या वृक्षाच्या मुळ्या लागल्या त्याच काढायला तिथंच गेले ते, आणि पहिली प्रत त्यांच्याकडे येऊन आले. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली प्रत नाथ महाराजांनी शुद्ध केली, ती आपण आता वाचतोय सध्या. मग तिथे बसा, तिथे बसा, काय आनंद मिळतो. प्रत्यक्ष माऊली दर्शन देईल अशी अनुभूती येते. इथे महाराजांनी जी स्थान आपल्याला सांगितली असतील, चरित्रात्मक वाचलेली असतील, त्या ठिकाणी बसाव ना. स्थायीच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. आवडी याला जास्त महत्व आहे. आवडीने, प्रेमाने, अत्यंत प्रेमाने, दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, माता पिता, माता पिता. विषय तो त्यांचा झाला झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. हा संतांचा अनुभव. कारण सगळेजण सुखाकडे बघतात. सुख म्हणजे कुठलंय? बाह्यकारी सुख आहे. याच्याकडनं मला काय मिळेल हे व्यवहारात सगळीकडे आहे. आईवडिलांपासून मुलापर्यंत सगळ्यांकडे मिळेल तिथं लोक जातात. काही त्याला अपवाद असतात, पण संबंध जन हे असं आहे. जन हे कशाचे? सुखाचे. दिल्या घेतल्याचे. लक्षात आहे का नाही असं? तर विषयाच्या ठिकाणी अभिरुची जेवढी आहे तेवढी इथं लावा ना. इकडचं मन काढून इकडं लावा. विषयी जैसी अभिरुची, पोरबंत म्हणतात, विषयी जैसी अभिरुची तैसी परमेश्वरी जडेल जरी. मग त्या काय उणे बा, मग त्या काय उणे बा, चारी पुरुषार्थ राबती लगरी. राम राम हरे हरे, राम राम सीता विषयी जैसी अभिरुची. विषयाच्या ठिकाणी अभिरुची आहे का नाही हे आवडतं, मला आवडतं. त्याची मनुष्य आग्रह करतो, आणतो आणि त्याचं सेवन करतो, बरं वाटतं त्याला. तैसी परमेश्वरी जडेल जर. तोच विषय काढा आणि इकडे अर्पण करा. किती सोपं आहे का नाही? इकडचं इकडं द्या, इकडचं इकडं नाही. मग त्या काय उणे बा, चारी पुरुषार्थ धावत येते. धर्म अर्थ काम मोक्ष तुमच्या पुढे या प्रेमामुळे. कोणाचं प्रेम? भगवंताचं प्रेम. नारद मुनी विचारक म्हणतात, सात विस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवति तृप्तो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति यज्ञात्वा मत्तो भवति
स्तब्धो भवति आत्मा रामो भवति देवर्षी नारद महाराज की. 84 भक्तिसूत्र नारदांनी लिहिलं. त्यातलं मुख्य सूत्र आहे 7 बस्मिन परम प्रेम रूपा. दोन मी एकच आहे. दोघांचा मिलाप होण्यासाठी प्रेम जे लागतं ना, बस त्याच सगळं परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं. ती जी भक्ती प्रेम रूप आहे ती अमृत स्वरूप आहे, म्हणजे अमर आहे. बस बाकी काय अमर आहे, ते टिकून राहते. म्हणून इतक्या वर्ष ज्ञानेश्वर माऊलींची उपासना लोक करतात ना. उद्या तुकाराम बीज आहे. जगद्गुरु तुकारामांचं आयुष्य 40 वर्षाच्या पुढं नाही आहे, पण केवढं प्राप्त केलं. याची देही याची डोळा सदैव वैकुंठाला. सर्वसामान्य माणसाला सोय करावी लागते जाण्याची. लक्ष ठेवा. अशा कंपन्या सध्या निघाल्यात पुण्यामध्येच आहे. तुमच्या पुढं कोण नाही ना, एवढे पैसे भरा आम्ही तुम्हाला व्यवस्थित पोचवू. गोपाल कृष्ण महाराज. खोटं नाही सांगत, निघाल्यात कंपन्या. कारण आपण गेल्यानंतर कोण पाहता कोण पोचवतं आणि कोण नाही, ते तो सुद्धा विधी आहे. पण हे कळण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या धर्मशास्त्र, संस्कृती, संतांचं चरित्र, देवाचं चरित्र, पुराण वाचली पाहिजे. बसलं पाहिजे त्या ठिकाणी. आपलं सगळं वाईट आहे ते चांगलं आहे अशा प्रकारची भूमिका निर्माण झाली आहे ना, ही फार वाईट आहे, घातक आहे. ते इकडं बघतात आणि आम्ही तिकडं बघतोय. पुन्हा पुन्हा ते लोक इकडे येतात. अनेक माणसं परवाच्या कुंभ पर्वात आली होती की नाही. एक अमेरिकन स्त्री, काय तिचं नाव बरं, म्हणजे चातुर्मास कीर्तन चालते मोदी गणपती मंदिरात. गणेश हाच विषय. ते रोज कीर्तना येऊन बसायची. अमेरिकेतली आलेली. 15 दिवस ती सगळी कीर्तनं टेप करून घेतली. त्याला विचारलं म्हणजे कशासाठी करतेस? नाही मला कीर्तनाची आवड आहे. मग तिला किती घरी बोलतो. तिचा नवरा काय करतो, इथे येऊन तबला शिकला. कीर्तना साथ पाहिजे ना. आमच्या घरी आली ती. आमच्याकडे असं मिक्सर वगैरे नव्हतं. आमची बायको पाट्यावर चटणी करत होती. हे म्हणले मी फिरू का? म्हणले फिरव. तिचा इकडं सुद्धा इकडं वरवंटा गेला नाही. पण जेवण झालं तिचं. मग तिला असा प्रश्न विचारला, तू काय शिकतेस हे बाई? तुला हेतू काय तुझा? आणि आमच्याकडे कीर्तन हे परमार्थाचं मोठं साधन आहे, भगवंताला जवळ करण्याचं साधन. तुला काय असेल बाई? तिने सांगितलेला प्रश्न फार उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते आपल्यासाठी अंजन घालणार आहे. ती म्हणते माझ्या धर्माचा प्रचार मला करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तिला म्हणलं उद्यापासून कीर्तन टेप करायचं नाही. उद्यापासून कीर्तन नाही टेप करायचं. तुझा हा भाव असेल हे चुकीचं आहे. आज अनेक ख्रिश्चन कीर्तनबाग आहेत, मुसलमान कीर्तनकार आहेत. कारण कीर्तन असा विषय कुठे चालतो, तळागाळात, श्रीमंतात, कोणाकडे, त्याला कुठे मज्जा नाही असं कीर्तन विषय. पण या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताकडे जायचं आहे असे अनेक जण अनुभव घेतात ना. नामदेवाची अमृत तुल्य वाणी हो, नामदेवाची नामदेवाची वाणी, नामदेवाची अमृत तुल्य वाणी. श्रवणी पडता लोचना येई पाणी, श्रवणी पडता लोचना येई पाणी. नामदेवाची नामदेवाची अमृत तुल्य वाणी. कैठ भारी श्रवणास कैठ भारी. रंग चढला कै कीर्तनास रंग चढला कै रंग कीर्तनात चढतो भगवंताच्या अस्तित्वामुळे. रंग भरणारा तो आहे. मुद्दाम रंग आणावे लागत नाही कीर्तनात.
त्याचं वर्णन करा, तो ऐकत बसतो आणि रंगून जातो. हे कीर्तनाचं महात्म्य आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याचं कीर्तन करा, नामस्मरण करा, या देहाचा उपयोग करा आणि जास्तीत जास्त वेळ त्यात घालवा. हे प्रपंच सोडा असा कुठे विषय नाही, ते करून हे करायचं आहे. सर्व संतांनी प्रपंच करून परमार्थ उत्तम केला, विषयाच्या ठिकाणी आसक्ती ठेवली नाही, समर्पित भावनेने केलं आणि ते भगवंताला प्रिय झालं. त्याला प्रिय होईल अशीच उपासना करावी, त्याला आवडत नाही करू नये. आणि त्यात समर्पण याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी त्याचा उच्चार करायचा नाही आहे. परत देवासमोर पेटी ठेवतात आणि नाव लिहितात दान पेटी. आपण कोण देवाला दान देणार आहे? हो नाही का? आहे का आपली हिंमत? त्याला समर्पण पात्र द्यायला पाहिजे. समर्पण पात्र जे भगवंता तुझ्या कृपेने प्राप्त झालं, 10 रुपये ठेवा, 1 रुपया ठेवा, 1 आणा ठेवा, काही जेव्हा ठेवा, 1000 रुपये ठेवा, समर्पण केलेत बस, परत तिकडे बघणं नाही. या सगळ्यात हे शिकायचं आहे, माझी उपासना कशी वाढेल. पुन्हा 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 आता कधी शिकणार? उत्सवातून ते शिकून जायचं आहे. वर्षभरात येणारा उत्सव अनेक असतात, पण मी एका उत्सवाला येतो. या उत्सवात जे घेऊन गेलो ना, वर्षभर मी आनंदात आहे. हे उत्सवाचं फलित आहे. सद्गुरूंची कृपा, मी नामस्मरण एवढं घेतलं, मी सेवा एवढी झालेली आहे, मी आनंदात आहे. आनंदातून बाहेर जाणं आणि पुढच्या वर्षी तो आनंद द्विगुणित करण्यासाठी इथे येणं, याचं नाव उत्सव असं आहे. असं पुन्हा 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 एकाचित होत नाही. हो, आपण बाह्यात कधी फार बघतो, उरकून टाका, करून टाका, म्हातारपणी करायचं आहे. म्हातारपणी शरीर चांगलं पाहिजे ना, बसता आलं पाहिजे, मणी ओढता आले पाहिजे, डोळ्यात पाहता आलं पाहिजे. एक रस्त आपल्या मुलाला म्हणाले, अरे बाळा मला ते प्रवचन चालले तिकडे घेऊन जा. तो म्हणला, बाबा तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला धड चालता येत नाही, धड बसता येत नाही, कसं नेऊ तुम्हाला? ते म्हणले तिथं नेऊन ठेव, पण त्या महात्म्याची दृष्टी माझ्यावर पडेल ना, त्यात माझं कल्याण होईल. लक्ष द्या, हा भाव आहे. लक्ष द्या, हा आपल्याला वृद्धिंगत करायचा आहे, त्यात आनंद आहे आणि तो जास्त महत्वाचा आहे. पण या ठिकाणी वर्णन करतात, देवाची द्वारी उभा क्षण पावी, देवाची द्वारी